भूतं विश्वं भाति चराचरम् पूर्णानन्दं गुरुं वन्दे तं पूर्णानन्दविग्रहम्। केनोपनिषत् शान्तिपाठः। आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् निराकरणमस्तु अनिराकरणं मे तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ प्रथमः खण्डः। केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचो वाचं स प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्चधीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्नदेव तद्विदितादतो अविदितादति इति शुश्रुमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षुरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि मेदै यदिदमुपासते यन्मनसा न मनते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि मेदै यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि मेदै यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि मेदै यदिदमुपासते यत्प्राणेन न प्रणीति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि मेदै यदिदमुपासते इति प्रथमः खण्डः। अथ द्वितीयः खण्डः। यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य त्वं यदस्य च देवस्य न मीमांस्यमेव ते मन्ये विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद
नो न वेदेति वेद च। यस्यामतं तस्य मतं, मतं यस्य न वेदसः। अविज्ञातं विजानताम्, विज्ञातमविजानताम्। प्रतिबोधविदितं मतं तत्त्वं हि विन्दते। आत्मना विन्दते वीर्यं, विद्यया विन्दते मृतम्। इह चेदवेदीदत सत्यमस्ति न चेदिहावेदीन्महती विनष्टिः। भूतेषु भूतेषु विचित्य धीराः, प्रेत्यास्माल्लोका अमृता भवन्ति। इति द्वितीयः खण्डः। हरिः ओम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। सुरू व्हायचंय का तुम्ही? हॅलो, थोडा मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे सुरू व्हायला वेळ होत आहे. 1-2 मिनिटात चालू करायचं.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुधाकर जी, आपण व्हिडिओ बंद करा. सुधाकर लांजूरकर. शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः, आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि. कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि, द्वापारे भृगुव्यासौ च कलौस्तु शंकर स्मृतम्. शंकरः शंकराचार्यः सद्गुरुं सर्वसन्निधः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमत्शङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम्. माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु. तदात्मनि निरतेयः उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांती. सगळ्यांनी उपनिषद सुरू होण्यापूर्वीचे मंत्र आणि शांतिपाठ मनापासून म्हणायचा. उपनिषद उद्घाते जे ऋषी आहेत, ज्या देवता आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी हा शांतिपाठ असतो. त्यांनी आपली आणि त्यांची वेवलेंथ जुळते आणि आपल्या मस्तकात ते जे प्रकाशित करतात ते आपल्या आचरणात उतरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत. म्हणून
शांतीपाठ आणि आधी म्हटलेले मंत्र याला दुय्यम लेखू नका, याला गौण समजू नका. आपला मंत्र सुरू आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचोह वाचः सौ वाच श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणाः, चक्षुश्च चक्षुः अतिमुच्च धीराः, प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. या प्रश्नामधून उपनिषदांना काय उकल करायची आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि निर्विशेष स्वरूपाचं जे आत्मचैतन्य आहे तेच श्रोत्र, इंद्रिय इत्यादींच्या प्रवृत्तीचं निमित्त आहे हे श्रुती या ठिकाणी सांगते आहे. मनाला, इंद्रियांना प्रेरणा देणारं कोण आहे याचं उत्तर श्रुती देते आहे. जो कर्णाचा कर्ण आहे, जो मनाचा मन आहे, जो वाचेची वाचा आहे, जो प्राणाचा प्राण आहे, चक्षुचा चक्षु आहे, तोच सर्व इंद्रियांचा प्रेरक आहे. मग प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचं उत्तर आम्हाला का बरोबर श्रुतीने दिलं. खूप मोलाचा प्रश्न आहे आणि वाक्य भाष्यात भगवत पूज्यपादांनी त्याचं मोठं स्पष्टीकरण दिलं. पण वाक्य भाष्याच्या पूर्वी शंकराचार्यांनी त्याबद्दल थोडस पदभाष्यामध्ये काय केलं आहे, उद्घृत केलं आहे. पहिले पदभाष्य घेऊ आणि मौलिक पुन्हा जे वाक्य भाष्य आहे, जे सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडलं नाही, तेही वाक्य भाष्य घेऊ. आज नाही झालं तर उद्या घेऊ. आपण काल पाहिलं होतं, परमार्थ करण्यासाठी येणाऱ्यांची जी संख्या आहे ती 4% आहे. पाहिलं होतं आपण आणि आपल्याला चांगलं ठाऊक पण आहे ही गोष्ट. येणाऱ्यांची संख्या किती आहे? 4%. आणि 4% येणाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक जण चुकून आलेत की काय अशा पद्धतीने आलेले असतात. कोणालाही टीका करण्याच्या दृष्टीने मी हे बोलत नाही, हे लक्षात ठेवा. कोणालाही टोचायचं नाहीये, कोणालाही हाणून पाणून बोलायचं नाहीये, कोणालाही टाकून बोलायचं नाहीये. पण होतं कसं माहितीये का, परमार्थात आला असतो पण परमार्थाचं मोल कळलं. खूप खूप अडचण ही आहे. व्यवहारामध्ये जीव मोल समजून काम करतो. 5,000ची 10,000ची नोकरी जर लागलेली असेल आणि जर 25,000ची नोकरी मिळत असेल तर 5-10 हजाराची नोकरी तो सहज सोडून देतो आणि म्हणतो मी दर्जेदार नोकरी साधन स्वीकारलेली आहे. पण परमार्थामध्ये सर्व श्रेष्ठ आहे. प्राप्तव्य कितीतरी लाखांपेक्षा जास्त मोलाचं आहे, अमूल्य आहे, हे त्याला समजत नसल्यामुळे तो परमार्थ सेकंडरी स्तरावर करतो आणि प्रपंच प्रायमरी स्तरावर करतो. प्राधान्याने तो प्रपंच करतो आणि गौणत्वाने तो परमार्थ करतो. म्हणजे येतात किती आहे? 4%. त्यातही मंद, मध्यम आणि तीव्र. मंद, मध्यम आणि तीव्र असे येतात. यल्लाभान्न परालाभो, यत् सुखान्न परम सुखम, यत् ज्ञात्वा न परम ज्ञानम, यत्तत् ब्रह्मत्यवधारयेत. या आत्मस्वरूपाच्या लाभापेक्षा अन्न श्रेष्ठ लाभ असू शकत नाही. आत्मस्वरूपाच्या सुखापेक्षा श्रेष्ठ सुख दुसरं असू शकत नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय अन्य ज्ञान श्रेष्ठ असू शकत नाही. ही धारणा माझ्या चित्ताची झालेली नाही. म्हणून मी मगाच तुम्हाला सांगितलं की कोणाला घालून पाडून बोलण्यासाठी नाही मला बोलायचं, पण जीवाची गथाच अशी आहे
की जीवाला असं वाटतं की थोडासा अभ्यास करावा, थोडीशी सिरियल पण पाहावी. आत्मसुखाचा अभ्यास जर सर्वश्रेष्ठ अभ्यास असेल, तर सिरियल पाहण्याची ओढ निर्माण होण्याचं कारण काय आहे? यल्लाभान न परो लाभो, यत सुखान न परम सुख. आत्मसुख जर सर्वश्रेष्ठ आहे, तर धन जमवण्याच्या मागे, कीर्ती जमवण्याच्या मागे मी लागण्याचं काय कारण आहे? यज्ञात्वा न परम ज्ञानम. मग बाकीची पण माहिती आम्हाला असली पाहिजे. म्हणून म्हणतोय की मी कोणाला घालून पाडून म्हणण्यासाठी नाही बोलत आहे आणि यानंतर बोलणार पण नाही. कारण कशाला मनामध्ये कुणाबद्दल आपल्याला हे ठेवायचं आहे? यदृष्ट्वान परम दृश्यम. आत्मा बघण्या व्यतिरिक्त दुसरं श्रेष्ठ दृश्य या जगामध्ये असू शकत नाही. यद भूतवान पुनर्भवा, यज्ञात्वान परम ज्ञेयम तद ब्रह्मतेव धारयेत. हे आत्मबोधाचे श्लोक आहेत. हे अत्यंत मोलाचे आहेत. भगवद्गीता सांगते, यल्लब्ध्वा ना चरम ना परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्य. भगवद्गीता सुद्धा हेच सांगते आहे आणि उपनिषद सुद्धा हेच सांगत आहे. आत्मबोध सुद्धा हेच सांगतो आहे. पण आम्हाला हे लवकर पटत नाही. आता 100हून अधिक लोक ऐकतात आहे. मग 100हून अधिक लोकांना आपापले कामधाम सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत. मग त्यांना ते पटलेलं नाही आहे का? याचं उत्तर पटलं आहे, पण तीव्रतेने जाणवत नाही. हा 1 तास झाल्यानंतर उर्वरित 23 तास मी आत्मलाभासाठी खर्च करत नाही. आत्मक्रीड, आत्मरती होत नाही. याचं मुख्य जर कोणतं कारण असेल तर याचं श्रेष्ठत्व मला नाही कळलं. मी 1 तास ऐकून सुद्धा अजून आतमध्ये अशी पक्की खात्री नाही झाली की माझा अस्सल लाभ परमार्थामध्ये आहे. अस्सल साधना सुरू होत नाही. फार मोठे एक तबला वादक यवतमाळला आले होते. आणि त्यांच्याशी बोलणं झालं. बोलताना त्यांना विचारलं, आपण तबला वादनाला केव्हापासून लागलात? तो म्हणले, वयाच्या 7व्या वर्षापासून. एवढ्या लवकर? म्हणे मला लहानपणापासून तबल्याचा आवाज आला की चैन पडत नसे. नुसता धिन जरी ऐकला, नुसता झा जरी ऐकला तरी मला चैन पडत नसे आणि त्या आवाजाकडे मी धावत पळत जात. आई वडिलांनी हे पाहिलं आणि याला तासनतास तबल्यापाशी बसावंसं वाटतं, पण याला बाकी काही करावंसं वाटत नाही. खाण्यापिण्याची इच्छा सुद्धा तेव्हा मला आठवण राहत नसे. इतकं मला तबल्याचं वेड लागलं. म्हणून मी 7व्या वर्षीपासूनच तबल्याला लागलो. मग पुढे शिक्षण म्हणे मी घेतलं नाही. आई वडील खूप मागे लागले म्हणून नाईलाजाने 8व्या वर्गापर्यंत शिकलो. गुलाम रसूल खां साहेब नाव त्यांचं. उस्ताद गुलाम रसूल खां साहेब. वेड असतं तसं मला आत्मस्वरूपाचं वेड नाही लागलं. ते म्हणायचे सकाळी 3 वाजतापासून आम्ही तबला वाजवतो. 3 वाजतापासूनच वादन झाल्यानंतर 5:30 वाजता गुरु आम्हाला सांगत असत की आता थांबा आणि मग ते आम्हाला फिरायला घेऊन जातात. फिरत असताना कोणती चीज कशी वाजवायची, त्यातला कोणत्या बोल हा हलका आहे आणि कोणता बोल हा विशेष जोर देऊन वाजवायचा आहे,
हे ते आम्हाला 1.5 तास सांगत असत. तिथून आल्यानंतर ते आम्हाला आटवलेलं दूध आणि जिलबी देत असत खायला, आणि मग आम्ही झोपत असतो. झोपून उठलो पुन्हा की पुन्हा तबला वादन 4 तास, मग जेवण, 1 तास आराम, पुन्हा 3 तास तबला वादन, पुन्हा संध्याकाळी जे वादन केलं त्याच्याबद्दल गुरु फिरायला घेऊन जात असत आणि त्यावर बोलत असत. त्यामुळे आम्ही 5-6 वर्ष कोणाच्या संपर्कातच नाही आलो. फक्त गुरु आणि आम्ही, बस. त्यासाठी त्यांनी जनसंपर्क सोडला, त्यासाठी त्यांनी शिक्षण सोडलं, त्यासाठी त्यांनी घरदार सोडलं. त्यापेक्षा श्रेष्ठ लाभ भगवद्गीतेमध्ये असताना सुद्धा यल लाभान न, त्यापेक्षा श्रेष्ठ लाभ आत्मस्वरूपामध्ये असताना सुद्धा आम्ही भगवद्गीता आणि उपनिषदांचा अभ्यास सर्वसंग परित्याग करून करायला तयार नाही. म्हणून आम्हाला तो दर्जा नाही. यल्लब्ध्वा न चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. यल्लाभान न परालाभो यत् सुखात न परम सुखम यद ज्ञात्वा न परम ज्ञानम यत्तत् ब्रह्मत्तेव धारयेत. आत्मबोध. म्हणून झडझडून वाहिला निख. आम्ही या अभ्यासासाठी झडझडून नाही वाहत. हे दुर्दैव आहे. जया पावसी अव्यंग निजधाम माझे. भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्याची पूर्ण व्यवस्था असताना सुद्धा आम्ही त्यासाठी जीव नाही तोडत, आणि म्हणून अवधान एकले दिजे सर्व सुखाची प्राप्त केली. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींवर एवढे अन्याय झाले, माऊलींना एवढा त्रास झाला, पण आम्ही ते अभ्यासापासून विचलित नाही झाले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तेवढा एकच क्षण आहे त्यांच्या आयुष्यात की जे थोडा वेळपर्यंत संतापाच्या आहारी गेले, नाहीतर गेले नाही. मी डॉक्टर काकांना विचारलं होतं की माऊली गेली होती एकदा संतापाच्या आहारी, म्हणे तू जर एकदा गेला नसशील तर जायला हरकत नाही, नाहीतर पुन्हा जाण्याची गरज नाही. हे आत्मतत्व स्वसंवेद्य आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेन्द्रियः. त्यासाठी इंद्रियांचा संयम महत्वाचा आहे. आज मला श्रद्धा सांगायची नाहीये, तुमची आहेच, तुम्ही इथे जॉईन होता, पण तत्पराः आणि संयतेंद्रियाः यासाठी मी उद्योगशील आहे का? मलाच लोक सांगतात तुम्ही कुणी जास्त अभ्यासामध्ये वेळ घालवू नका, कुठेतरी काय करा, विश्रांती घेत जा. विश्रांती फक्त स्वरूपाच्याच ठिकाणी होऊ शकते, अन्यत्र विश्रांती नावाची गोष्ट भासमान आहे, लक्षात ठेवा. म्हणून या जाई जाणणे ते नाना युक्ती विवरणे आणि बुद्धीची या कोंदणणे बसविणे पडे. कोणीतरी आपला मायक्रोफोन चालू ठेवला आहे, तेवढा थांबवण्याचा प्रयत्न करा. आत्मा स्वसंवेद्य आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्य आत्मा. आत्मा कुठल्याही प्रमाणांचा विषय होत नाही. ते ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अन्य साधनांचाही विषय होत नाही. म्हणून 6 प्रमाण आणि 3 उपप्रमाण यांनी आत्मा प्राप्त होत नाही. प्रत्यक्षादी प्रमाण न चले तेथे आत्मज्ञानासाठी कुठलीही पद्धत चालत नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञान होण्यासाठी बुद्धीच्या बाहेर पडावं लागतं, तेही बुद्धीचा वापर करून. हे सगळ्यात कठीण काम आहे. आणि अशा पद्धतीने माझ्या बुद्धीला मला सूक्ष्मतेने विकसित करून घ्यावं लागतं, पुढे तीही सोडावी लागते. श्री गुरु संतांना आत्मदर्शन झालं ते या पद्धतीने झालं
त्यावर विश्वास ठेवूनच मला वाटचाल करावी लागते. नाहीतर होत नाही. जे साकार नाही, जे सावयव नाही, जे अरूप आहे, त्याला कसं पाहणार तुम्ही? आणि असं असताना सुद्धा त्या आत्मस्वरूप आणि ते शून्य पण, त्या आत्मस्वरूपाला जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीही ही शुद्ध चित्त होण्याची आवश्यकता आहे. शुद्ध चित्ताबरोबर शांत चित्त होण्याची आवश्यकता आहे. एका प्रसंगात जरा अस्वस्थ झालो. मंदाताईंसमोर जास्त अस्वस्थ तर कधी नाही झालो. आता मी नागपूरला सांगितलेला प्रसंग आहे. घरी मंदाताई आल्या होत्या. जेवायला बसलो होतो आणि ताई आल्यानंतर एखादी गोष्ट जर पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्थित नसेल झाली, चवीला कमी जास्त करावं लागलं, थोडीशी अस्वस्थता आली आणि थोडीशी नाराजी आली. ताईंसमोर ती जास्त व्यक्त करता नव्हती येत, पण थोडीशी आली. ती थोडीशी नाराजी मंदाताईंना दिसली आणि ते मला म्हणाल्या की आनंदाची अजूनही पाहिजे तेवढी गरज तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्हाला सुखाची तळमळ आहे, आनंदाची नाही. ताई आल्यानंतर प्रत्येक वस्तू कशी एकदम झाली पाहिजे असं मनात येतं आणि ते होताना जिथे थोडीशी तडजोड करायची वेळ आली, तिथे मन खट्टू झालं. खट्टू झालेलं मन मंदाताईंना पटलं नाही. त्या फक्त एकच गोष्ट म्हणाल्या, अजून आनंदाची ती तळमळ निर्माण झाली नाही. तेव्हापासून कुठल्याही गोष्टीची चव बिघडली आणि कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच आठवण येते, मला आनंदाची चाड आहे की सुखाची चाड आहे. म्हणून सुखाच्या चटक्यातून, सुखाच्या इच्छेतून सुटण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हा आनंदाकडे जाऊ. दुःखातून सुटण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, सुखातून सुटण्याची इच्छा, कारण सुख मिळालं की सुखस्यानंतरम दुःखम ठरलेलं आहे. यातून सुटका होण्याची नेहमी हे आहे. म्हणून सुख आणि दुःख हे अनित्य आहेत. सुख आणि दुःख दोनही पण अनित्य आहे. न यध्रुवई प्राप्यतेहि अध्रुवम तत्. अनित्याचा मागोवा घेत घेत नित्य वस्तू प्राप्त करून घेणे शक्य नाही. काही करून कोणत्या पद्धतीने मला ब्रह्मज्ञान होईल, ती पद्धत परिश्रम पूर्वक आत्मसात करून त्यातून ब्रह्मज्ञान होईल अशीही शक्यता नाही. काहीतरी करून ब्रह्मज्ञान मिळेल ही अंतःकरणात पडलेली अज्ञानाची घट्ट गाठ जितक्या लवकर सोडवता येईल तेवढ्या लवकर त्यातून आम्ही मोकळं होऊ, नाहीतर कठीण आहे. वेदविहित निष्काम कर्म केल्याने चित्तशुद्धी, उपासना केल्याने चित्त शांती, पण सद्गुरूंच्या कृपेशिवाय चित्ताचा चैतन्यात लय होत नाही, आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. शास्त्राच्या सखोल पाण्यात डुबण्याची सवय एकदा लागली तर मग पोहण्याचा आनंद कळतो. काठावर बसून चापडूप चापडूप करणाऱ्यांना ती खोली कळत नाही. प्रपंचाच्या उथळ सुखामध्ये गटांगळ्या खाणाऱ्याला एक पाऊल सुद्धा परमार्थात टाकता येत नाही. एवढं जर लक्षात आलं तर भगवंतानी तशी बुद्धी द्यावी आणि तेवढी बुद्धी भगवंतानी सगळ्यांना दिली आहे, वापरण्याची इच्छा व्हावी. वेदांत शास्त्राचा उपयोग करून घेऊन मग वेदांत शास्त्रातूनही निवृत्त झालं पाहिजे. सुंदरशा शास्त्र प्रक्रियेत गुंतून राहण्याची गरज नाही.
कर्मामध्ये गुंतून राहणं जेवढं चुकीचं, कर्माचं भूत डोक्यामध्ये बसू नये जेवढं महत्वाचं, तेवढंच उपासनेचं भूत सुद्धा डोक्यामध्ये बसून राहू नये महत्वाचं आहे. कर्माने चित्ताची शुद्धी होते, उपासनेने चित्ताची शांती होते. उपासनेचं भूत जेवढं डोक्यामध्ये बसू नये असं वाटतं, तेवढंच ज्ञानाचं भूत सुद्धा डोक्यात बसू नये. म्हणजे कर्माचं भूत नसावं, उपासनेचं भूत नसावं, ज्ञानाचं सुद्धा भूत नसावं. आणि शास्त्र प्रक्रियेचं भूत जर चढलं तर मग कुणाच्या बापाला ते उतरत नाही. आणि म्हणून पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा सांडू नये. नित्य साधना आणि वैचारिक बैठक ही आवश्यक आहे. आणि ही करण्यासाठी आमच्या विचारांना चालना मिळण्यासाठी श्रुतींनी उत्तर दिलं आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम. श्रुती मातेच्या शब्दातून भगवद्गीता माता आहे, श्रुती सुद्धा माता आहे. आणि श्रुती मातेच्या शब्दातून शांत, एकाग्र, तल्लीनतेने जर श्रवण केलं, त्यासाठी शांतीपाठ, तर हा गहन विषय आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही, नक्की कळणार आहे. आणि म्हणून कानाचा कान, शब्द ऐकण्याला कठीण आहे. कान हे अभिव्यक्त करणारं इंद्रिय आहे. शंका काय येते की प्रेरकाचं स्वरूप या ठिकाणी सांगण्यात आलं. प्रेरक निर्गुण आहे, प्रेरक अविकारी आहे, प्रेरक समर्थ आहे, पण प्रेरक व्यक्त होत नाही. प्रेरणेच्या माध्यमातून तो दिसतो, प्रेरक दिसत नाही, म्हणून तो सापडायला कठीण जातो. म्हणून उपनिषदांनी उत्तर थोडस वळसा घेऊन दिलं, श्रोत्रस्य श्रोत्रम. अन्य रीतीने उत्तर देणं अशक्य होतं, कारण प्रेरकाचे अन्न विशेषण गुणधर्म सांगणं अशक्य आहे. ऑडिओ चालू आहे. प्रेरकाचे निर्विशेष, निर्गुण, निरवयव हे गोष्टी सांगणं शब्दामधून शक्य नाही. प्रेरक शाश्वत आहे. प्रेरक प्रेरक देश काल वस्तू परिच्छेद शून्य आहे. प्रेरक निर्गुण आहे. प्रेरक आत्मस्वरूप आहे. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम हेच उत्तर या ठिकाणी योग्य आहे. मग आता प्रेरक कसा आहे? पुन्हा सुरू झालं. उद्या मी वाक्यभाष्य सांगणार आहे, आज पदभाष्य सांगतो आहे. प्रेरक कसा आहे? प्रेरक कसा आहे? लवित्रादिवत, म्हणजे हातामध्ये कोयता घेतला, कोयत्याने पीक कापल्या जातं. पीक ज्या वेळेला कापण्याची वेळ येते, भरभरून वाढलेलं असतं, तेव्हा कोयत्याने ते कापल्या जातं. दिसायला कोयता दिसतो, पण असायला हात असतो. पीक कापताना दिसतं काय आहे? कोयता म्हणजे विळा. विळा पीक कापताय असं दिसतं, परंतु चेतन हाताच्या प्रेरणेमुळे किता विळा किंवा कोयता प्रेरक झाला. म्हणजे कोयत्याने पीक कापलं हे जरी झालं, तरी कोयता पीक कापण्याचं मुख्य साधन नाही, सहकारी साधन आहे. आणि हात मुख्य साधन आहे. अचेतना मागे कोणीतरी चेतन आहे आणि तो प्रेरक आहे, हे आम्हाला मान्य केलं पाहिजे. मग आता माझे कान, नाक, डोळे, श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयत हे अचेतन जड असल्यामुळे त्यांना प्रेरणा देणारा कोणीतरी चेतन प्रेरक आहे, हे पहिल्यांदा ठरवावं लागेल. याला अभ्यास असं म्हणतात. प्रत्येक सगुण, प्रत्येक साविशेष, प्रत्येक सोपाधिक, प्रत्येक सावयव गुणधर्म विशिष्ट आहे. म्हणून श्रोत्रादींचा प्रेरक, मनाचा प्रेरक, प्राणाचा प्रेरक हा सगुण सविशेष सावयव निरुपाधिक असल्यामुळे त्याचा प्रेरक कोण आहे, प्रेरकाचा प्रेरक कोण आहे,
हे आम्हाला शोधावं लागेल. आणि म्हणून एकदा हा घट आहे असा निश्चय झाला की त्याच याला वृत्ती व्याप्ती ही म्हणतात आणि फलव्याप्ती सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने आम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. आता आणखीन एक मुद्दा मांड. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो वाचस्य वाचा सौ प्राणस्य प्राणा. श्रोत्र मन वाचा प्राण, चक्षुष्य चक्षु डोळे कान, या सगळ्यांना संघात असं म्हणतात. काय म्हणतात? संघात. संघात म्हणजे काय? संघात म्हणजे काय? समूह. इंद्रियांच्या समूहाला शरीर म्हणतात. कबूल आहे का? घरातल्या माणसांच्या समूहाला घर म्हणतात. आमचं घर म्हणजे भिंती नव्हे. हा, जड या दृष्टीने जर म्हणाल तर घर म्हणजे सुद्धा खिडकी आल्या, दार आला, झरोके आले, हे सगळ्या गोष्टी घरामध्ये मोडतात. मग पंखे वगैरे सगळं. आणि दुसरा घर शब्दाचा अर्थ घरातल्या माणसांसह असलेली वास्तू. तसं संघात शब्दाचा अर्थ इंद्रिय च एकत्रीकरण. विषय कठीण आहे म्हणून टप्प्याटप्प्याने समोर नेणं भाग आहे. यावरून हे सिद्ध होतं की श्रोत्र चक्षु इत्यादी जे आहे ते निर्गुण निर्विशेष निरवयव निरुपाधिक स्वरूपाचं आहे आणि ते नेमकं प्रश्नाला अनुरूप असल्यामुळे उत्तर असं द्यावं लागतं. श्रोत्रस्य श्रोत्रम, कानाचा कान, मनसो मनोयत, मनाचं मन, चक्षुष्य चक्षु, डोळ्याचा डोळा, प्राणाचा प्राण, असं उत्तर द्यावं लागतं. आता प्रेरक कोण आहे? प्राणाचा प्राण आहे. प्रेरक कोण आहे? मनाचं मन आहे. प्रेरक कोण आहे? कानाचा कान आहे. प्रेरक कोण आहे? डोळ्याचा डोळा आहे. आता म्हणजे आम्हाला समजलं का हो काय आहे ते? उद्या वाक्यभाष्यामध्ये हे आणखीन स्पष्ट होणार आहे. आता पदभाष्यामध्ये सांगतो. आचार्य म्हणतात की 3 पद्धतीने अध्यास होतो. थोडासा अध्यास भाष्याचा भाग आहे तेवढा आज आपण पूर्ण करूया आणि मग उद्या आपण वाक्यभाष्यावर येऊ. त्यांनी आपल्याला प्रेरकाचं स्वरूप कळणार आहे. पहिल्याला म्हणतात संसर्गाध्यास. लिहून घ्या. एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर जेव्हा आरोपित होतात तेव्हा त्याला संसर्गाध्यास असं म्हणतात. उदाहरण देऊया. अग्नी आणि लोखंड जवळ जवळ आलं, त्यांचा संसर्ग झाला. एकमेकांना काय झाला? संसर्ग झाला. उपसर्ग म्हणजे त्रास होणे. एकाचे डोळे आले आणि तो दुसऱ्याला भेटला तर त्याला उपसर्ग होतो. उपसर्ग वेगळा आणि संसर्ग वेगळा. एकमेकाच्या संबंधात येणे याला संसर्ग असं म्हणतात. नुसतं संबंधात येऊन होत नाही, त्याचा अध्यास निर्माण होतो. वारा पाण्याच्या संसर्गात आला तर पाण्यावर तरंग निर्माण होतात. आम्हाला वारा दिसत नाही, पाणी हलताय असं दिसतं. याला संसर्गाध्यास असं म्हणतात. एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर आले. पाणी कसं आहे? स्थिर आहे. वारा कसा आहे? वाहता आहे. वाहता वारा स्थिर पाण्याला तरंगामध्ये बदलतो आणि इकडून तिकडे तरंग जातोय असं आम्हाला वाटतं. वास्तविक इकडून तिकडे जाण्याचं कार्य वाऱ्याचं आहे. स्थिर असण्याचं काम पाण्याचं आहे. पण आम्हाला वारा स्थिर आहे असं वाटतं, पाणी हलतंय असं वाटतं. आता अग्नी आणि लोखंड एकत्र आलं तर अग्नीचं दाहकत्व, प्रकाशत्व आणि अग्नीचा रंग कोणता आहे? लालसर धरूया. हे तिन्ही गोष्टी लोखंडामध्ये येतात. लोखंड गरम होतं, लोखंड प्रकाशमान होतं आणि लोखंड लाल होतं.
ज्या वेळेला अग्नीचे गुणधर्म लोखंडामध्ये आले तेव्हा त्याला तादात्म्याध्यास असं म्हणतात. आता उष्णता ही अग्नीमध्ये काय झाली, एकरूप झाली, याला तादात्म्य झालं. आणि आता तिसरा जो अध्यास आहे त्या अध्यासाला अन्योन्याध्यास असं म्हणतात. लोखंडाचं आकार, समजा सळाख असेल तर लांब आणि समजा मोठा गोळा असेल तर गोल. लोखंडाचा आकार अग्नीचा झाला असं वाटतं आणि अग्नीचा रंग लोखंडाचा झाला असं वाटतं. लोखंड लाल झालेलं असतं, अग्नीचा रंग लोखंडामध्ये आला आणि लोखंडाचा आकार अग्नीमध्ये आला. अग्नी निराकार आहे, अग्नी रूपवान आहे पण आकारवान नाही आहे. आणि म्हणून अग्नी निराकार असल्यामुळे सळाख जर गरम केली असेल तर अग्नी गरम लांब आहे असं वाटतं. गोळा जर गरम केला असेल तर अग्नी गोल आहे असं वाटतं. म्हणजे अग्नीला लोखंडाचा आकार, गोळ्याचा आकार आला. याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. म्हणजे काय झालं हो, आज एवढे अध्यास सांगणार आणि थांबणार, कारण की मग पुन्हा काय होईल, गडबड समजण्याची नको व्हायला. बघूया अन्योन्याध्यास म्हणजे काय. दोरी आहे, वेडी वाकडी पडलेली दोरी आहे, मंदांधकार आहे, संध्याकाळची वेळ आहे, अस्पष्ट प्रकाश आहे, पूर्ण प्रकाश नाही आणि संपूर्ण अंधारही नाही. अशा वेळी ती दोरी सर्प आहे असं वाटतं. आता दोरी सर्प आहे असं वाटायला लागलं, दोरीवर सर्पाचा अध्यास झाला. अन्योन्याध्यास सांगणं चालू. दोरीवर सर्पाचा अध्यास झाला आणि सर्पावर दोरीचा अध्यास झाला. म्हणून दोरीवर सर्पाचा अध्यास झाला म्हणून दोरी नसून सर्प आहे असं वाटतं. पण दोरी आहेपणाने आहे, त्यामुळे सर्पामध्ये आहेपणा आला दोरीचा आणि दोरीमध्ये सर्पपणा आला. दोरीमध्ये सर्पपणा आणि सर्पामध्ये आहेपणा, म्हणून सर्प आहे असं वाटतं. अन्योन्याध्यास, दोरीचा आहेपणा आणि सर्पाचा सर्पपणा त्या दोरीवर आला. याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. शरीराचा शरीरपणा आणि आत्म्याचा आहेपणा माझ्यावर आल्यामुळे मी शरीर आहे असं वाटतं. वास्तविक मी आत्मा असताना सुद्धा मी शरीर आहे असं वाटतं. आणि म्हणून हे उत्तर द्यावं लागतं, श्रोत्रस्य श्रोत्रम. असा वेढा घेऊन उत्तर दिलेलं आहे. का बरं वेढा घेऊन उत्तर दिलेलं आहे? कारण सरळ उत्तर दिलं असतं की तो फक्त प्रेरक आहे तर आम्हाला कधीच समजलं नसतं. म्हणून नैष दोष हा शंकराचार्य म्हणतात की असं उत्तर देण्यामध्ये दोष नाही. प्रेताच्या कानाला शब्द ऐकू येत नाही, याचा अर्थ असा की कान नावाचा, काय म्हणतात त्याला, जो शिक्षक ओढतात किंवा ज्याच्यामध्ये डूल घालतात, त्या कान नावाचा जो इंद्रिय आहे याला मेडिकल सायन्स मध्ये पिन्ना म्हणतात. पिन्ना हा फक्त कानाचा हा जो बाहेर आलेला भाग आहे, हा याला पिन्ना असं म्हणतात. हा जो भाग आहे हा म्हणजे कान नव्हे, याच्या आतमध्ये ऐकण्याची जी प्रेरक शक्ती आहे त्याला कान असं म्हणतात. ती प्रेरक शक्ती प्रेताच्या कानात नसल्यामुळे प्रेताला ऐकू येत नाही, कारण नादाचं प्रकाशनच तिथे होत नाही. मग आता हा जड कान आहे आणि आतमध्ये चेतन प्रेरणा आहे, ती प्रेरणा मी आहे. आला का मुद्दा, समजला का बरोबर? आणि म्हणून आत्मा सगळ्यांना जाणता येत नाही. हा जो डोळा आहे ना, हा ज्या गड्ड्यामध्ये आहे आणि गड्ड्यामध्ये जी डोळ्यासारखी गोळी आहे,
गड्ड्याला मराठीत खोपणी म्हणतात. डोळ्याचा जो गड्डा आहे ना हा, याला खोपणी म्हणतात. त्याच्या आतमध्ये कंच्यासारखा असलेला डोळा आणि त्याच्या आतमध्ये बघण्याची एक दृष्टी आहे ती दाखवता नाहीये. त्यांनी आपण जग पाहू शकतो, पण ह्याला दृष्टी म्हणतात असं नाही सांगताय. दृष्टी याला म्हणतात असं नाही सांगता येत. दृष्टी गेली की दिसत नाही आणि दृष्टी असली तरी दृष्टी दृष्टीला दिसत नाही. आता आपल्या सगळ्यांना दृष्टी आहे. तुम्ही मला आणि मी तुम्हाला मोबाईल मध्ये बघतो आहे, पण कसं बघता आहात? तर डोळ्याच्या साह्याने बघतो आहे. डोळा म्हणजे दृष्टी नव्हे. दृष्टी डोळ्याच्या आड आहे, मागे आहे. पण त्या दृष्टीला डोळा पाहू शकत नाही. पण दृष्टी डोळ्यांनी जग पाहू शकते. आहे ना बुद्धीला झिंडीने आणणार. म्हणून अध्यात्मामध्ये मनापासून शिरायचं असतं. मन जर अध्यात्मामध्ये नसेल, नुसताच जर थातुरमातुर भाग असेल, तर काहीही होणार नाही. एशम सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकायसे दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. म्हणून हे आत्मतत्व सगळ्या जीवांच्या आत प्रगट होत नाही. अत्यंत सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीने ते जाणता येतं. पटलं का? बुबुळातली बाहुली बुबुळाला बघता येत नाही हो. आणि म्हणून दैवी गुणसंपन्न बुद्धीच आत्मस्वरूपाच्या अभ्यासामध्ये शिरू शकते. बाकीचे शिरू शकत नाही. आणि म्हणून त्यात रमणारी जी बुद्धी आहे ती मला स्वरूपापर्यंत घेऊन जाते. अधिकार कमवावा लागतो. अधिकारावर सगळं अवलंबून असतं. परमार्थात ज्याला अधिकार नाही कमावता आला त्याला परमार्थ हाती नाही लागत. परमार्थात येऊनही त्याला परमार्थ हाती लागत नाही. त्याचं आयुष्य वरवरच्या चाचपडण्यामध्येच जातं. टिवल्या बावल्या करण्यातच जात. निकृष्ट बुद्धीचे प्राकृत अज्ञानी विषय लंपट लोकांना अध्यात्मशास्त्रात यथार्थ ज्ञान होत नाही. त्यांना शुद्ध आनंद मिळत नाही. त्यांना मनःशांती प्रसन्नता प्राप्त होत नाही. अँड नेव्हर. अत्यंत सूक्ष्म मी आहे देव पाहाया गेलो, देवची होऊन ठेवलो. मग त्या प्रेरकाचं स्वरूप कसं आहे हो? आणि ते प्रेरकाचं स्वरूप आम्हाला जर शोधून काढायचं असेल तर उपलक्षणात्मक उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आम्हाला समजून घेतलं पाहिजे. ऐकण्याचं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. श्रोत्रस्य श्रोत्रम. आम्हाला हे कसं समजून घेता येईल आणि ते सामर्थ्य आमच्यामध्ये कसं तयार होईल? सामर्थ्य दाखवता येत नाही. आता क्षत्रिय आहे, तलवार घेऊन लढतो आहे, त्याचं लढणं दाखवता येईल, सामर्थ्य नाही दाखवता येईल. मग तुम्ही म्हणाल हे पहा त्यांनी 25 लोकांना मारलाय, मारलेले लोक दाखवता आले, सामर्थ्य दाखवा. क्षत्रिया जो स्वधर्म तोची गा क्षात्र धर्म, परी शास्त्र म्हणून धर्म डावीता न ये. आता क्षात्र धर्म सुद्धा असा असा आहे असं म्हणतो. असं वागा तसं वागा तसं वागा क्षत्रियांना सांगतात. पण प्रत्यक्ष तो त्याचा धर्म कसा आहे हे समजवू शकत नाही. आणि म्हणून उष्णता तेज प्रकाश हा अग्नीचा धर्म आहे. म्हणून अग्नीला दग्धा नाव आहे. तसं नित्यत्व उपलब्धत्व शाश्वतत्व शांतित्व सतरूप आत्म्याचं काय आहे? संबोधन आहे. आणि म्हणून आत्मा तसा आहे. कितीही पाण्याला उष्णता द्या, पण उष्ण पाणी जरी पेटत्या लाकडांवर टाकलं तरीही पेटते लाकडं विजतात. कारण शांतपणा हा पाण्याचा गुणधर्म आहे. आणि म्हणून आत्म्याचे आगंतुक धर्म लादण्याची काही गरज नाही. इंद्रियांना आत्मा कळण्याची शक्यता नाही. कारण आत्म्याची स्वतंत्र सत्ताच नाही.
शब्दाचं सामर्थ्य, शब्दातलं शब्दाचं प्रकाशन जर आम्हाला विकसित करायचं असेल तर आम्हाला नीट जागं होऊन राहावं लागेल. तैसे श्रोत्राद्री इंदिया आपुलाली नसे रया, आत्माची चालकू तया गुप्त रूपे यांना चालवणारा जर कोणी असेल तर तो आत्माच आहे. आणि म्हणून मनसो मनो यत, तो मनाचाही मन आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत. हे कसं, हे तुम्हाला उद्या वाक्यभाष्य समजवतो. आणि वाक्यभाष्य समजल्यानंतर हे चक्कल रीतीने आतमध्ये पक्क तयार होईल. लक्षात ठेवा, आम्ही अध्यात्माला आलो पण तीव्र साधक नाही झालो. मंद, मध्यम आणि तीव्र. तीव्र होण्यासाठी मंदला मध्यम होता येतं, मध्यमला तीव्र होता येतं, पण आपण आपली जागा सोडून समोरच्या प्रमोशनची तयारी करून घ्यायला पाहिजे. ही जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी ज्याची त्याची असते. नाही तर मग आम्ही जसं राहिलो तसंच आम्हाला खुश असेल तर मग त्याला आपण कोणीच बदलवू शकत नाही. आमच्या जीवनात मोक्षापर्यंतचा आनंद आम्हाला प्राप्त हो, माझे सद्गुरू कृपा करो अशी विनंती करतो आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी ताई. हो हो. रामकृष्ण हरी.